साधी साधी कामं करून आपलं पोट भरणारा हा दाभाडे बळवंतामुळेच या भलत्या लफड्यात सापडला होता आणि शेवटी प्राण गमावून बसला होता. बळवंताची चूक असली तर ती अजाणतेपणाने घडली होती, कारण त्याला कशाचीच कल्पना नव्हती. आणि अजून तरी कुठे होती? काळ्या जाळ्याचे धागे कसे आणि कुठपर्यंत पसरत गेले होते त्याला काहीच माहिती नव्हतं. समोर साधी जमीन दिसत होती. जमिनीखाली स्फोटक माईन पुरलेले होते. केव्हा एखाद्या माईनवरती पाऊल पडेल आणि जीव घेणार धडाका उडेल काहीच कल्पना नव्हती. त्याने शोधावर या दाभाडेला पाठवला होता आणि त्या दाभाडेचा बळी गेला होता. समोर कोणताही पुरावा नव्हता, दृश्य असं कारण नव्हतं, पण बळवंताची मनोमन खात्री पटली होती की दाभाडेच्या मृत्यूमागे त्याने घेतलेला शोधच होता. हा एक इशारा होता. तो शोध धोक्याचा होता. शोध घ्यायचा असला तर त्याने स्वतःच तो घ्यायला हवा. हिंमत असली तर इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा अधिकार त्याला खासच नव्हता. शरीरावर एक शहारा येऊन त्याला आठवलं, आपण नानांना या परांजपे काकांबद्दल विचारलं होतं. आपण त्या मोरेश्वर काकांपाशी चौकशी केली होती. आता पुन्हा त्या दोघांपाशी हा परांजपे काकांचा विषय काढायचा नाही. काय करायचं असेल ते स्वतः करायचे, नाहीतर काहीच करायचं नाही. अर्थात या चमत्कारिक प्रसंगावरचा मनातला विचार कधी थांबलाच नाही आणि त्याच्या ध्यानात आलं की यावर दोन दिशांनी विचार करता येत होता. परांजपे काकांना त्यांचा शोध लागायला नको असेल म्हणून वाटेत या अडचणी उभ्या केल्या जात आहेत, पण हे पटत नव्हतं. त्यांना जर दृष्टी आड राहायचं होतं तर आपण होऊन नानांची ओळख काढून ते त्यांच्या घरी का आले असते? एकदा नाही, कितीतरी वेळा. काही ना काही कारणाने परांजपे काका त्याला भेटू शकलेले नव्हते. मुद्दाम केलेला असेल किंवा भेटीत काही अडथळे आले असतील, आणले गेले असतील. हाच विचार दुसऱ्या दिशेकडे जात होता. त्याची परांजपे काकांशी भेट होऊ नये यासाठीही हे सर्व असावं. दाभाडेला खरोखरीच काही माहिती मिळाली असेल किंवा नसेलही. कदाचित परांजपे काकांचा शोध घेतला एवढाच त्याचा अपराध असेल, पण त्यासाठी केवढी शिक्षा, आणि त्याचबरोबर इतरांना, म्हणजे त्याला स्वतःलाच. इशाराही, या वाटेने जाऊ नका, नाहीतर पहा काय होतं ते. हे अतिशयोक्तीपूर्ण होतं, कल्पनेचं तरकट होतं, ज्याचा शेवट अशा भीषण हत्येत होत होता. त्याला कल्पनेचे चाळे म्हणायचे नाही. तो त्याचा धडा शिकला होता. त्याचा शोध तो चालूच ठेवणार होता, पण इतरांना कोणालाही त्यात गुंतवणार नव्हता. यश असेल तर त्याचं एकट्याचं, अपयश असेल तर तेही त्याचं एकट्याचं, आणि या शोधापायी एखादी आपत्ती गुदरली तर तीही त्याच्यावर एकट्यावरच असणार. गोष्टी आपोआप कधीही घडत नाहीत, घडवल्या जातात. कारण काही वेळा दिसतं, काही वेळा दिसत नाही, पण म्हणजे कारण नसतं असं नाही. बळवंत ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता तिच्या समोरच रस्ता पलीकडे एक लहानसा बंगला होता. आजकालच्या दिवसात जरा अपवादानेच आढळणारी गोष्ट. एक पिढी हौसेने स्वकमाईने बंगला बांधते, आणखी एखादी पिढी उलटली की नंतर येणाऱ्यांना बंगल्याबद्दल अभिमान नसतो, आपुलकी नसते. अंगण गच्ची यांची देखभालही जड व्हायला लागते. 50, 60 लाख, कोटी अशा ऑफर्स यायला लागल्या की पैशांचा मोह सुटत नाही. काही जण रोख रक्कम घेऊन उपनगरात कुठेतरी 3 BHK फ्लॅट घेतात, नाहीतर काही मूळ बंगल्याच्या जागी उभ्या राहिलेल्या इमारतीतच ब्लॉक घेतात. मूळ मालकाचं नाव आणि आठवण सर्व काही पुसलं जातं. या साऱ्यातून रस्त्यापलीकडचा तो लहानसा बंगला वाचला होता. 5-5.5 हजार फुटांचा प्लॉट असेल. बंगला लहानच होता, दुमजली होता. चारी बाजूंना झाडं होती. एकेकाळी म्हणजे खूप पूर्वी 70-80 मध्ये केव्हा तरी तिथे बाग केली असावी, पण मग दुर्लक्ष झालं असावं. अंगणात सगळीकडे गवत माजलं होतं. एकेकाळी शोभेची असणारी झाडं झुडपं वेळी आता त्यांची वाटेल तशी वाढ झाली होती. फाटकावर नावाची पत्र्याची पाटी होती, तीही गंजली होती. अक्षर जेमतेम वाचता येत होती, श्री म कुलकर्णी. बळवंताच्या पिढीला तर त्या बंगल्यात कधीही कुणाचा वावर दिसला नव्हता. शेजारच्या सर्व प्लॉटमध्ये बदल झाले होते. काही ठिकाणी अद्ययावत आलिशान बंगले उभे राहिले होते. काही प्लॉटवर मोठमोठ्या 5-5 मजली सहकारी सोसायट्या उभ्या राहिल्या होत्या. काही प्लॉटमध्ये मोठमोठी व्यापारी संकुल उभी राहिली होती. या श्री म कुलकर्णीचा बंगला मात्र आपल्या अलिप्ततेच्या, शांततेच्या, अंधाराच्या कोशात न बदलता होता तसाच टिकून होता. कदाचित हे जे कुणी कुलकर्णी होते त्यांची अन्यत्र कोठेतरी भरभराटी झाली असेल,
कारण बंगला दुर्लक्षित असला तरी मिळकत कर, टेलिफोन, वीज इत्यादींची बिलं वेळच्या वेळी भरली जात असली पाहिजेत. कदाचित बँकेमार्फतही तशी सोय केली गेली असेल. वास्तविक असा रिकामा बंगला, रिकामी जागा म्हणजे मुलांना खेळण्यासाठी एक पर्वणीच. पण बळवंत राहत होता ती वस्ती उच्च वर्गाची होती. डबड, एसपेस, लगोरी, विटीदांडू, रप्पारप्पी इत्यादी देशी खेळ त्यांना आवडत नसत आणि खेळताही आले नसते. त्यांचे खेळ क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी इत्यादी. ही जर झोपडपट्टीची वस्ती असती तर त्या रिकाम्या बंगल्याभोवती पोरांनी धिंगाणा घातला असता. दारा खिडक्यांच्या काचा दगडांनी फोडल्या असत्या. आंबे, चिकू, नारळ अशी फळं पळवली असती. पण त्यातून तो बंगला वाचला होता. बळवंता आणि त्याच्या मित्रांना तो बंद दारा खिडक्यांचा रिकामा बंगला बघायची सवय झाली होती. त्यात त्यांना काही विशेषही वाटत नसे. एखादे वेळी क्रिकेटचा बॉल आणि फुटबॉल कुंपणावरून आत गेला तर तेवढ्यापुरते ते फाटकावर चढून बॉल आणण्यासाठी आत जात. बळवंताही कितीतरी वेळा गेला होता. त्या रिकामा बंगल्याच्या आसपास जरा उदास वाटायचं. त्याला अस्वस्थतेचा किंवा भीतीचाही स्पर्श नव्हता. बळवंताची पिढी आता मोठी झाली होती, पण त्यांची जागा घ्यायला मुलांची नवीन फलटण आलीच होती. तेच ते खेळ आणि तोच तो आरडाओरडा आणि तीच ती भांडणं. रन आऊट झाला की नाही, बाउंड्री धरायची का सिक्सर धरायचा, गोल झाला की नाही. कदाचित भांडणाशिवाय मुलांना खेळण्यात मजाच येत नसावी किंवा खेळ खेळल्यासारखं वाटतच नसावं. त्याने स्वतःशीच विचार केला. कोणीतरी आडव्या बॅटीने फटका मारला आणि बॉल समोरच्या त्या कुलकर्ण्यांच्या रिकाम्या बंगल्याच्या कंपाऊंडवरून आत जाऊन पडला. अरुण नावाच्या 6-6.5 वर्षाच्या मुलाला दोघा तिघांनी फाटकावरून आत सोडलं. कंपाऊंडला पूर्वी कधी मेंदीची हेच असेलही, पण आता सर्वच्या सर्व कुंपणावर गारवेलीसारख्या बाणगुळाच्या शिवाय काहीही नव्हतं. वर्षानुवर्षाच्या वाढीने त्याचे एकमेकावर एक असे जड थर साचले होते. अरुणला आत सोडल्यावर मुलं एकमेकांशी गप्पा मारण्यात दंग झाली होती. गवतातून बॉल शोधून काढायला त्याला काही वेळ तरी लागणारच होता. 1-2 मिनिट झाल्यावर कुणीतरी विचारलं, दिसला का रे बॉल अरुण? त्याचं काही उत्तर आलं नाही, पण गवता पानांची खसखस मात्र कानावर आली. तो अजून बॉल शोधत असावा. मुलांनी आणखी 2 मिनिट वाट पाहिली आणि मग एक जण ओरडला, अरे काही झोपलास की आत? आणखी बॉल. बुटका अरुण पळत पळत आतल्या बाजूने फाटकापाशी येण्याची सर्वजण वाट पाहत होते, पण त्या हाकेला त्यांचं काहीही उत्तर आलं नाही आणि अरुण स्वतःही आला नाही. 15 वर्षाचा मोहन हाच त्यांचा पुढारी. बोलता त्याने जबाबदारी स्वीकारली. फाटकावर चढत तो म्हणाला, पाहून येतो हं काय करतो आहे ते. तो फाटकावरून आत उतरताच आणखीही दोघं तिघं त्याच्या मागोमाग फाटकावरून आत उतरले. अरुण, अरुण मोहनने मोठ्याने हाक मारली, पण हाकेला काहीच उत्तर आलं नाही. आईला. मोहनच्या तोंडून सहसा अपशब्द येत नसे, पण आता त्याच्या नकळत तो आला. कुठे आहे कुणास ठाऊक, चला पाहूया रे. बंगल्याच्या रस्त्याकडे असणारा भाग दिसतच होता आणि तिथे अरुण दिसत नव्हता. अगदी थट्टा करायची म्हटली तरी लपून बसायला तशी जागाच नव्हती. बंगल्याच्या दारासमोर 2 उंच झाडं होती. बाकी सगळा भाग मोकळाच होता. वाळक्या गवताने झाकला होता आणि आता रिकामा होता. कुठे गेला कुणास ठाऊक, मोहन स्वतःशीच पुटपुटला. हा विचार करता करता एकीकडे त्याची नजर अंगणात बॉलही शोधत होती. इथेच कुठेतरी असायला हवा होता आणि असता तर लगोलग दिसलाच असता, कारण सगळं अंगण अगदी साफ दिसत होतं. राडे रोडे खास खळगे काहीही नव्हतं. मोहनची नजर बंगल्याकडे गेली. 2 मजली बंगला. दार फाटकासमोरच होतं. दोन्ही बाजूंना 4-5 खिडक्या होत्या. दारं खिडक्या सर्व बंद होत्या. वरचा मजला अगदी तसाच होता. वरच्या मजल्याच्या सर्व खिडक्याही बंद होत्या. बंद दारं, बंद खिडक्या, बंद बंगला. आसपास शांतता. मोहनलाही एकाकी वाटायला लागलं. अरुणला फार मोठ्याने ओरडून हाक मारायला नको. त्याच्या मागून आलेले दोघे त्याच्या मागेच उभे होते आणि अनिश्चित नजरेने आसपास पाहत होते. मागे गेला असेल का रे? एकाने विचारलं. मागे कशाला कडमडायला जाईल? बॉल तर इथेच पडला होता. हो, पण आता दिसतोय का? अरुणने बॉल उचलला असला पाहिजे. मग सरळ बाहेर का नाही फेकला? हाक का नाही मारली? मगाशी कसला तरी खसखस आवाज आला, ऐकलास का? हेनमध्ये एखादं मांजर बिंजर असेल, मोहन म्हणाला, पण त्याचा स्वतःचाही त्यावर विश्वास बसत नव्हता.
अरुण समोर दिसत नव्हता तेव्हा मागेच गेला असला पाहिजे. मागे त्याचा शोध घ्यायला हवा. पण एकाएकी ती कल्पना अजिबात आकर्षक वाटेनाशी झाली. अरुण बंगल्याच्या मागच्या बाजूस गेलाच असला तर काहीतरी कारण असल्याखेरीज गेला नसणार. आणि एव्हाना परत यायला हवाच होताच की. 5च्या वर मिनिट होऊन गेली होती. भर दुपारची वेळ. सगळीकडे कडक ऊन. आसपास 15-16 मुलं. पण मोहनला एकाकी कसंच वाटायला लागलं. प्राण गेला असता तरी त्याने हे कबूल केलं नसतं. पण तो घाबरला होता. पण इतरांच्या समोर धैर्याचा, शूरपणाचा आव आणावाच लागणार होता. शेवटी तोच त्यांचा कॅप्टन नव्हता का? चला रे, मागे पाहूया, तो एकदम म्हणाला. आणि सगळे बरोबरच जाऊया. एक इकडनं, एक तिकडनं असं नको. आणि त्या अरुणला ओढून हाका मारू नका. चला. मोठ्याने न ओरडण्याचं कारण त्याने त्याला सांगितलं नाही. त्यानेही विचारलं नाही. बंगल्याच्या डाव्या बाजूने ते मागे निघाले. डावीकडेही साधारण 15 फुटाचं अंगण होतं. गवताने भरलेलं. काही जुनी उंच झाडं होती तेवढीच. डावीकडचं कुंपणही हिरव्या गारवेलीखाली झाकलं गेलं होतं. बाहेरून आतलं काहीही दिसू शकत नव्हतं. मोहनला वाटलं अंगण रिकामं होतं. ते वळसा घालून मागच्या बाजूस आले. मागे बरीच जागा होती आणि पूर्वी तिथे बाग केली होती. आंबा, चिकू, डाळिंब, पेरू, शेवगा, पारिजात कितीतरी झाडं होती. जुनी झाडं. त्यांना आता वरच्या पाण्याची जरुरी नव्हती. खूप उंच वाढली होती. फांद्या एकमेकांना भिडल्या होत्या. खाली गारीगार सावली होती. झिरपून आलेला गार हिरवा प्रकाश होता. अरुण जर त्यांच्याशी लपाछपीचा खेळ खेळत असेल तर इथे त्याला लपायला खूप जागा होत्या. मध्ये ते एक उंच झुडूप होतं. त्याच्या मागे किंवा त्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या जाड बुधामागे किंवा त्या कोपऱ्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये किंवा वर झाडांच्या फांद्यांमध्येही. सगळीकडे अस्वस्थपणे नजर फिरवीत मोहनने हलकेच हाक मारली. अरुण, अरुण, आहेस का रे इथे कुठे? मग त्याची नजर घराच्या मागच्या भागाकडे गेली. एक बंद दार. बंद खिडक्यांची रांगाच्या रांगा. त्याला एकदम वाटलं दारं खिडक्या बंद दिसत आहेत. पण खरोखरीच बंद आहेत का? एखादं दार उघडं असलं तर? हा अतिशहाणा अरुण आत तर नाही ना गेला? मोहन एकदम एकाला म्हणाला, जा रे, सगळ्यांना म्हणावं आत या. आपण सगळे शोधूया त्या अरुणला. पण बाकीच्यांना आत बोलवायची वेळ आलीच नाही. मुलांचं नैसर्गिक कुतूहल एवढं होतं की एक एक करी सगळी फाटकावरून आत आली होती. आणि आता सगळे 10-12 जण मागच्या अंगणात जमले होते. मोहनला जाणवलं या सगळ्यांच्या येण्याने आपल्याला खूपच धीर आला आहे. अरुण बंगल्याच्या अंगणात तर आलेला सगळ्यांनीच पाहिला होता. बाहेर पडायला त्या एका फाटकाखेरीज तेही फाटकावरून चढून जाऊन दुसरी वाटच नव्हती. चारी बाजूंना गारवेलीत लपेटलेलं उंच कंपाऊंड दिसत होतं. इतर कोणाच्या मदतीशिवाय अरुण त्या कंपाऊंडवरून बाहेर जाऊच शकला नसता. म्हणजे शेवटी तात्पर्य हे की अरुण अजून बंगल्याच्या आवारातच कुठेतरी होता. कुठेतरी झाडामागे, झाडावर, नाहीतर त्या पत्र्याच्या शेडमध्ये, नाहीतर प्रत्यक्ष त्या बंगल्यातच. आता इतरांसमोर धीटपणा दाखवायची वेळ आली होती. मोहनने पुढे होऊन बंगल्याच्या मागचं दार ढकलून पाहिलं. आधी जरा हलकेच आणि मग खूप जोराने. दार तसूभरसुद्धा हललं नाही. म्हणजे दार बंद होतं. म्हणजे आता या क्षणी बंद होतं. पण अरुण आवारात आला तेव्हाही बंद होतं का? का मागाहून कम ऑन. त्या कल्पनेपासून शहारून मागे सरण्याची वेळ गेली होती. का अरुण बंगल्यात गेल्यानंतर मागाहून दार बंद झालं? मोहनला आपल्यावरच्या जबाबदारीची वाढती जाणीव क्षणाक्षणाला होत होती. त्यानेच अरुणला फाटकावरून आत सोडला होता. याचं समर्थन तो कसं करणार? अरुण इथेच कुठेतरी असायला हवा होता. मोहनची नजर बागेतल्या कोपऱ्यातल्या पत्र्याच्या शेडकडे गेली. कदाचित त्या शेडमध्येच तेवढीच आशा. चला रे, त्या पत्र्याच्या शेडमध्ये पाहूया. कदाचित आपली गंमत करण्यासाठी लपून बसला असेल. अर्थात त्याच्या शब्दावर कुणाचाच विश्वास बसला नाही. तो अरुण अशा स्वभावाचा नव्हताच. पण शोधासाठी काहीतरी करायला सगळेच उत्सुक झाले. सर्वजण कोपऱ्यातल्या शेडकडे गेले. पत्र्याचं दार नुसतं लोटलं होतं. एकाने जरा धक्का देताच दाराचा तोल गेला आणि कर कर असा आवाज करीत ते मागे गेलं. आणि आता कशावर तरी दान आवाज करीत आपटलं. काही वेळ सगळे अगदी अंग चोरून उभे होते. मग कुणाला तरी आता पाहण्याचा धीर झाला. त्याच्या मागे दुसरा, त्याच्या मागे तिसरा. सर्वजण डोकावून आत पाहत होते. पण आत काय होतं
काही गंजलेल्या ट्रंका, काही जुनी पोती, काही बांबूच्या काठ्या, काही गज, काही फुटक्या कुंड्या, काही गंजलेले डब्बे, बाकी काहीही नाही. म्हणजे आता राहिलं फक्त घर, जे करावं लागणार नाही अशी मोहन आशा करीतच होता. तेच करायची वेळ आली होती. त्या घराच्या आत शोध घ्यायलाच हवा होता. मागच्या बंद दारासमोर ते उभे होते. दाराला पुन्हा एकदा 2-3 जोराचे धक्के दिले होते, पण दार जाम होतं. आत पाहायलाच हवं, मोहन म्हणत होता. आपल्यापैकी 3-4 जोरात धक्का दिला तर कदाचित दार उघडेल. योग्य आहे का, कायदेशीर आहे का, इत्यादींचा विचार त्यांच्या बालमनाला शिवलाही नाही. अरुण गेल्याला आता 15च्या वर मिनिटं झाली होती. देऊया रे दणका, कुणीतरी म्हणालं. काय होईल ते होईल, चला. त्यातल्या त्यात बळकट असे तिघे तयार झाले. दारासमोर उभे राहिले. 3च्या आकड्याला देऊया धक्का, मोहन म्हणाला. 1, 2, 3. त्या दणक्याखाली दार जरासं हललं. पुन्हा एकदा 1, 2, 3. पुन्हा दणका. यावेळी शंकाच नव्हती. दार चांगलं इंचभर आत गेलं होतं. आणखी एकदा आणि जीव खाऊन 1, 2, 3 आवाज करीत दार आत उघडलं. त्या तिघांचा तोल जाऊन ते आत जवळजवळ कोलमडलेच. मग त्यांनी स्वतःला कसंबसं सावरलं आणि सगळेच जण घोळक्याने दारातच उभे राहून आत पाहू लागले. समोर एक अरुंद लांब खोली होती आणि खोलीच्या दोन्ही बाजूंना दारं होती आणि समोरही दार होतं. खरं तर भीती वाटण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांच्या छातीतली सुरुवातीची धडपड शांत झाली. पावलाने त्या अरुंद खोलीत शिरले. आधी डावीकडचा आणि मग उजवीकडचा दरवाजा उघडून त्यांनी आत नजर टाकली. आत साध्या आणि रिकाम्या खोल्या होत्या. मग समोरच्या भिंतीतलं दार ढकललं. समोर हॉल वजा खोली होती. आत सगळीकडे धूळ कचरा पसरला होता. टेबल, खुर्ची, कपाट सगळ्यावर धुळीचा दाट थर होता. जमिनीवरही धुळीचा दाट थर होता. आणि मग कोणीतरी श्वास आत घेत म्हणालं, अरे ते पहा, जमिनीवरच्या धुळीत ठसे होते. लहान मुलांच्या पायातल्या बुटांचे वाटत होते. अरुण, कुणीतरी म्हणालं, ठसे बाहेरच्या दारापाशी सुरू होऊन वर जाणाऱ्या जिनाकडे गेले होते. म्हणजे अरुण आत आला होता, वर गेला होता. कुठून आत आला होता? समोरच्या रस्त्याकडच्या दारातूनच आला असणार. मोहन त्या दारापाशी गेला. दार ओढताच सहज आत उघडलं. मोहनने 2 मुलांना बोलावलं. तुम्ही दोघं इथे दार उघडं ठेवून बसा. इथून हलू नका. आम्ही अरुणला आणतो. इथेच उभे राहा. त्यांना मोहनने बजावलं. मग तो त्या धुळीत उमटलेल्या बुटांच्या ठशांच्या दिशेने निघाला. सगळे वर येऊ नका. तिघच या आणि बाकीचे सगळे इथेच या खोलीत थांबा. एकट्या दुकट्याने कुठे जाऊ नका, समजलं? मोहन आणि तिघं जिन्याने वर निघाले. वरही खालच्या सारखाच एक अरुंद हॉल होता आणि हॉलच्या भिंतीत दारं होतं. ते एक खोली उघडून पाहत होते आणि मोकळी आहे पाहताच दार मागे बंद करून पुढे जात होते. अगदी शेवटची खोली अगदीच लहान होती. एखाद्या मोठ्या कपाटासारखीच होती आणि खाली सतरंजा, जाजम, दोरवे यांचा ढीग पडला होता. इथे काही दिसत नाही रे, मोहन म्हणाला. आणि तेवढ्यात त्या जाजमांच्या ढिगाखालून खणण्याचा आवाज आला. पुढे होऊन त्यांनी भराभरा सतरंजा, जाजम, दोरवे उचलून दूर केले. खाली फरशीवर अरुण होता. शरीराचं मुटकळं करून, दोन्ही हात छातीशी धरून, मान खाली घालून फरशीवर आडवा झाला होता. पुढे होऊन त्याच्या खांद्याला हात लावत मोहन म्हणाला, अरुण. अरुण जवळजवळ किंचाळलाच. तोंडाने अर्धवट हुंदके देत त्याने शरीर आणखीनच आवळून घेण्याचा प्रयत्न केला. मोहनने तडकाफडकी निर्णय घेतला. बरोबरच्या तिघांना तो म्हणाला, हे पहा, याला आपण उचलून खाली न्यायला हवं. मी आता म्हणताच आपण चौघांनी त्याला उचलायचा. घट्ट धरा बर का. तो नक्कीच हातपाय झाडणार आहे, आरडाओरडा करणार आहे. कशाकडे लक्ष द्यायचं नाही. त्याला सरळ उचलायचा आणि खाली मग बंगल्या बाहेर घेऊन जायचं, समजलं? रेडी? मग आता त्याच्या शब्दाबरोबर चौघही अरुणच्या शरीरावर वाकले आणि त्यांनी त्याचे खांदे, हात, पाय, पाठीकडचा भाग सगळीकडून धरून त्याला उचललं. मोहनने आधी सूचना आणि इशारा दिला नसता तर तो त्यांच्या हातून खासच खाली पडला असता. पण त्यांनी पकड आणखीनच घट्ट केली आणि ओरडणाऱ्या, धडपडणाऱ्या अरुणला घेऊन ते जिन्यावरून खाली आले. केवळ तो 6-7 वर्षांचा होता, म्हणूनच ते शक्य झालं. थांबायचं नाही, एकदम बाहेर, मोहन म्हणाला. मोठ्या दारातून ते अरुणचं मुटकळं घेऊन बाहेर आले आणि त्याच क्षणी त्याची सगळी धडपड थांबली. त्या सगळ्या मुलांच्या घोळक्यात अरुण उभा होता आणि आलटून पालटून एकेकाकडे पाहत होता. पण आपले कपडे धुळीने किती माखले आहेत, आपल्या चेहऱ्यावर कसे लालसर
मातट डाग आहेत, कालांवर वाळलेल्या अणूंच्या कशा खुणा आहेत. त्याला या कशाचीही कल्पना असावीशी दिसत नव्हती. काय आहे रे, शेवटी अरुणनेच विचारलं. साल्या, सगळं विसरलास का? बॉल आणायला तुला फाटकावरून आत सोडला होता ना? काही आठवत नाही वाटतं. क्षणभर त्याचा चेहरा चुरमुडल्यासारखा झाला, परत पहिल्यासारखा झाला. पुढे होऊन त्याचा खांदा जोरजोराने हलवत मोहन जरा रागीट आवाजात म्हणाला, आमच्यावर केवढी आफत आणली होतीस याची कल्पना तरी आहे का रे तुला? फाटकावरून आत सोडला, कितीतरी वेळ वाट पाहिली तुझी, तुझा पत्ताच नाही. मग आम्हीही अंगणात आलो, मागे पुढे सगळं अंगण शोधलं, तरीही तुझा पत्ता नाही. अशी सटारली होती की बस. शेवटचा उपाय म्हणून बंगल्याचं मागचं दार धक्का मारून उघडलं. आत येऊन पाहतो तर पुढच्या खोलीत तुझ्या बुटांच्या खुणा. म्हणजे तू पुढच्या दारातून आत आलास, पण कसा आणि का? अरुण सगळ्यांकडे पाहत नुसतीच मान हलवत होता. नाही नाही, त्या खुणांमागोमाग वर गेलो आणि तू कुठे होतास माहीत आहे? एका लहान खोलीत सतरंजा आणि जाजम यांच्या ढिगाखाली लपून बसला होतास. नुसता अंगाला हात लावला तर केवढ्यांदा ओरडलास, रडायला लागलास. मला यातलं काही आठवत नाही रे, अरुण रडवेल्या आवाजात बोलत होता. बॉल शोधत होतो आणि तेवढ्यात तुम्ही सगळे आलात. आत गेल्याचं आठवत नाही, वर गेल्याचं आठवत नाही. नाही नाही, मी फक्त अंगणात बॉल शोधत होतो. अरुण खोटं बोलत नव्हता हे उघड दिसत होतं. खोटं बोलण्याचं त्याचं वय नव्हतं आणि काही कारणही नव्हतं. ही समस्या त्यांच्या बालमनाच्या पलीकडची होती. त्यांचा बॉल तर सापडलाच नव्हता. खेळण्याचा मूडही गेला होता. अरुण, मोहन म्हणाला, कुणाच्या तरी अंगणातल्या नळावर तोंड चेहरा नीट धु, कपडे साफ कर, नाहीतर घरी बोलणी खाशील. आहे त्या वास्तव्याच्या पातळीवर त्या बालमनाने त्या अनुभवाचा स्वीकार केला होता. तर्काचे आणि शक्यताचे नियम लावून त्यांच्यावर अनुभव पारखून घेण्याची डोकेफोड त्यांच्यासाठी नव्हती. त्या अनुभवासारखी मोठा माणूस एकदम खचला होता. तो अनुभव त्यांच्या लवचिक बालमनाने सहज स्वीकारला, आठवणीच्या कोशात रचून ठेवला आणि आयुष्य पुन्हा पूर्ववत सुरू केलं.